म्हणतात उद्धवा तू म्हणशी आता प्रश्न केले उद्धवाने भगवंताला। अनेक प्रश्न आहेत आणि प्रश्न आणि उत्तर म्हणजे गुरु शिष्यांचा संवादातून ज्ञान होतं। ज्ञान असं होत नाही नुसतं ऐकून नाही बरं का, गुरु आणि शिष्य यांचा संवाद पण व्हायला पाहिजे। आता तुम्ही जे काही ज्ञान इथनं ऐकता ते ज्ञान तुमच्या अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसतो, पण एकदा का तुमच्या अंतःकरणाचा त्याने ठाव घेतला किंवा ठाण मांडला तर आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतात, निर्माण होतात प्रश्न। आणि प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतील आपल्याकडे, ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, नाथबाबांना ह्या ओवीतून काय सांगायचं, ज्ञानोबांना ओवीतून काय सांगायचं, असं जेव्हा आपल्या मनाला प्रश्न पडतील तरच आपला श्रवण व्यवस्थित झाला असं समजायला हरकत नाही। म्हणून प्रत्येकाने श्रवण केल्यानंतर ज्या ओव्या इथून सांगितल्या जातात, ओव्या वाचल्या जातात, त्या ओव्यांचा अर्थ सांगितला जातो, पण त्याच ओव्या आपण परत परत वाचायला पाहिजे आणि त्याचा अर्थ आपल्या मताने आपण लावायला पाहिजे। कारण समर्थ रामदासांनी सांगितलंय, व्यवस्थित ऐका समर्थ रामदास काय सांगतात। अर्थांतर पाहिल्या विन श्रोता जो करी श्रवण, अर्थांतर पाहिल्या विन, नुसतं वाचन केलं आणि आपण त्याचा अर्थ बघितला नाही, अर्थ लावला नाही। श्रोता जो करी श्रवण, जो श्रवण करतो आणि त्या ओवीचा अर्थ काय ते समजून घेत नाही किंवा ओवीचा मनन करत नाही किंवा ओवी पाठांतर करत नाही, त्याच्यासाठी समर्थ रामदासांनी सांगितलंय अर्थांतर पाहिल्या विना श्रोता जो करी श्रवण, तो श्रोता नव्हे पाशान मनुष्य वेखे, म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन तो दगड आहे असं सांगतात। आता हे कोणासाठी सांगितलं, प्रत्येक साधकासाठी सांगितलं आहे। प्रत्येक ओवीचा अर्थ बघा, अर्थ पाहिल तो समर्थ, अर्थ आपण बघितला नाही तर आपल्याकडे सामर्थ्य येणार नाही। जे काही इथून तुम्हाला सांगितलं जातं सद्गुरु कृपेनं, त्या गुरुकृपेचा निरूपण प्रवचन आपण ऐकता, पण ती कृपा त्यालाच म्हणतात की ज्या वेळेला आपल्याला त्या ओवीचा संपूर्ण अर्थ यथासांगपणे आपल्या अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसला पाहिजे आणि मग आपल्याला ते सांगताही आलं पाहिजे। म्हणून अर्थांतर पाहिल्या विना श्रोता जो करी श्रवण, तो पाषाण मनुष्य वेखे, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेखे, तो श्रोता नाही म्हणतात, तो दगड आहे म्हणतात। मग आता आपण आपल्याला दगड बनवून राहायचं का? आपल्याला दगड नाही, आपल्याला काय व्हायचं तर तो श्रोता व्हायचा आपल्याला। आणि हा श्रोता झाल्यानंतर आपल्या अंतःकरणाचा ठाव त्या ओवीने घेतला पाहिजे। आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतल्यानंतर आपला भाव पण तसाच व्हायला पाहिजे। जोपर्यंत आपला भाव होत नाही त्या ओवीतून, तोपर्यंत त्या ओवीने आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतलेला नाही असं समजायचं। मग ज्या वेळेला आपल्या अंतःकरणाचे भाव तयार होतात त्यावेळेला त्याचा अर्थ आपल्याला समजायला लागतो। म्हणून प्रत्येकाने काय करा तर हे जे इथनं सांगितलं जातं त्याचं श्रवण करा, पाठांतर करा, मनन करा। मनन केल्याशिवाय आपल्याला त्याचा अर्थ कळणार नाही। म्हणून उद्धवा तू म्हणशी आता, उद्धवा तू म्हणशी आता, एकता तुझे मुखीची कथा, संसार मिथ्या तत्वता, तरी साधना अवस्था का सोसावी। भगवंताला प्रश्न केलाय, नाही भगवंतानेच प्रश्न केलाय उद्धवाला की तुला असं वाटेल उद्धवा, की एकता तुझे मुखीची कथा, म्हणजे भगवंताच्या मुखातून म्हणजे माझ्या मुखातून जी कथा तू ऐकतोस
संसार मिथ्या तत्वता, ते कथा ऐकता ऐकता तुला असं वाटेल की हा संसार खोटा आहे. संसार मिथ्या तत्वता, तरी साधन अवस्था का सोसावी? तर मग साधना कशाला करायला पाहिजे, असं तुझ्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होईल. असं भगवंत सांगतो उद्धवाला. आणि तुमच्या मनात पण असाच प्रश्न उत्पन्न होईल की संसार खोटा आहे, मग साधना कशाला करायची, असा आपल्याकडे प्रश्न निर्माण होईल ना. जर खोटाच आहे तर मग साधना कशाला करायची? खोटे ते अवघेची खोटे, सगळंच खोटा आहे, मग आपण त्याची साधना कशाला करायला पाहिजे? पण त्याचं उत्तर देताना भगवंत काय म्हणतात बघा. जेवी वंध्यापुत्राचे लग्न करावया कोणी न करी यत्न. वंध्यापुत्राचे लग्न दृष्टांत दिला. एखादी वंध्य बाई आहे, जी बाई जिला मुलबाल होत नाही, अशी वांझोटी बाई आहे, तिला मुलगा झालेलाच नाही. जेवी वंध्यापुत्राचे लग्न, तर त्याचं लग्न होईल का? मुलगाच झाला नाही आणि वंध्यापुत्राचं लग्न करायला आपण निघालोय. एक दृष्टांत झाला. आणि दुसरा दृष्टांत सांगतात का मृगजल बांधवणी धरण पाट जाणं कोणी काढीना. आता मृगजल खूप दिसायला लागला, तर त्या मृगजलाला साठवण्यासाठी कोणीतरी पाट बांधतो का, धरण बांधतो का? म्हणजे मृगजल जो आहे तो मिथ्या आहे. वंध्या स्त्रीला पुत्र होणं हे पण खोटं आहे. तसा संसार हा खोटा आहे. संसार काय आहे? जो दिसतं आपल्याला, यद दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मृगजल जरी दिसला तरी खोटा आहे. तसा संसार आपल्याला दिसतो सगळा, पण तो खोटा आहे. तेवी मिथ्या संसार बंधन, ते तो श्रवण मनन चिंतन विवेक वैराग्या ज्ञान ध्यान वृक्ष जान का सोशिते. तसं त्यांनी काय सांगितलंय, किंवा मृगजलाला धरण बांधून त्याचा पाठ काढण्याचा उद्योग कोणी करत नाही. कारण मृगजल नुसता दिसतो, पण आहे का तिथे? तसा संसार आपल्याला नुसता दिसतो, पण संसार नाहीच आहे. पण हे कोणाला समजेल? हे कोणाला समजेल? त्यासाठी ज्ञानोबा सांगतात, तरी अविद्येच्या निंदा विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये, तरी अविद्येच्या निंदा विश्व स्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रबुद्ध म्हणजे अर्जुना. प्रबुद्ध म्हणजे अर्जुनाला सांग, अरे अर्जुना, तरी अविद्येच्या निंदा म्हणजे आपल्याकडे अज्ञान आहे आणि अज्ञानाच्या झोपेमध्ये आपण झोपलोय. अविद्येच्या निंदा विश्व स्वप्नाचा धांदा. विश्व एक स्वप्न आहे, संपूर्ण विश्व स्वप्न आहे. आधी अनादी काळापासून हा विश्व एक स्वप्न आहे आणि या स्वप्नामध्ये आपण अज्ञानामध्ये झोपलोय, तुम्ही आम्ही. आणि म्हणून हे खरं वाटतो. आणि त्याची पुढची ओवी काय सांगते बघा. ज्ञानोबा सांगतात पुढची ओवी, तरी अविद्येची निंदा विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, अनादी काळापासून. तरी तो गुरुकृपेचे निथावे, तो महावाक्याचे निथावे. गुरुकृपेचे महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे निथावे. माथा हात ठेविला नव्हे थापटीला जायचा. गुरु काय करतात, ज्यावेळेला प्रबोधाचं चिंतन आपल्याला देतात तेव्हा गुरु बघा थापडतो, आपली टाळू थापडतो आणि सांगतो, अरे उठ, काय झोपलास. आणि महावाक्याचा बोध देतात आपल्याला. आणि महावाक्याच्या बोधातून आपल्याला समजतं की संसार खोटा आहे. मग ज्याच्या डोक्यावर हातच ठेवला नाही, ज्याला महावाक्याचा बोधच दिला नाही, तो संसाराला धरून बसलाय. संपूर्ण जग म्हणून बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला, नाम रामकृष्ण हरी. बाबाजी आपले सांगितले नाम, काय सांगितलंय? बाबाजी चैतन्य तुकोबारांच्या जीवनात आले आणि ठेवीला हात ठेवून काय केलं? प्रसाद देऊन केले सुखी. हात ठेवीला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. प्रसाद म्हणजे काय? तर महावाक्याचा बोध आहे. आणि तो जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत संसार आपल्याला खरा वाटतो.
संसार हा माणसाला खरा वाटतो, पण कुठपर्यंत? जोपर्यंत महावाक्याचा बोध नाही तोपर्यंत. एकदा का बोध दिला आणि तुम्हाला प्रकटीकरण झालं, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत असा तुम्हाला बोध झाला, तोपर्यंत संसार खरा आहे. अज्ञानात आपण आहोत आणि म्हणून अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरु पादोदक पिबेत. सद्गुरूंच्या पायाचं दर्शन घ्या. सद्गुरू शिवाय सद्गुरुविन ज्ञान जोडे हे कल्पांतीन घडे. असो जायशी मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा, सद्गुरुविन मोक्ष जोडावा हे कल्पांतीन घडे. कल्पांचे कल्प गेले तरी कळणार नाही आपल्याला. आणि म्हणून आपल्या डोक्यावर जोपर्यंत हात नाही, तुपाची पेरणी करत नाही, टाळू जोपर्यंत सद्गुरू भरून घेत नाही आपली. कारण महावाक्याचा बोध आपल्याला त्या 10व्या दारातून दिला जातो. तिथे आपल्याला काय करतात तर तिथे आपल्याला बोध दिला जातो. कानी जे पेरिले, डोळा जे उगवले, व्यापक भरले परब्रह्म ते. त्यावेळेला व्यापक परब्रह्म सगळीकडे परमात्माच भरलेला दिसतो. ह्या ज्या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत, पण श्रीगुरूंचं जर तुम्ही सान्निध्य धरलं, सातत्याने त्यांच्या चिंतनात राहिले, श्रीगुरूंनी दिलेल्या महावाक्याच्या बोधाशी एकरूप झाले, तरच आपल्याला हे कळणार आहे. म्हणून माथा हात ठेविला नाही थापटीला जैसा, तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे. गुरु कृपा करतो साधकावर. माथा हात ठेविला नाही, थापटतात आणि सांगतात, अरे उठ, काय झोपल्यास? या अज्ञानाच्या झोपेत तू झोपलायस आणि हे विश्व दिसतं, हे सगळं खोटं आहे. तुझा अंतरेचा अंतरात्मा हाच शाश्वत आहे. बाकी अंतरेच्या अंतरात्म्या व्यतिरिक्त जे अनात्मा आहे ते सगळं खोटं आहे. जे दिसतं ते यद दृष्टम तन नष्टम. हे सगळं जी प्रक्रिया आहे हे आपल्याला श्रीगुरु आपले पांडुरंग देव बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी दिलेल्या अभ्यासातून हे प्रगट होतं. गुरु करावा बलकट, त्याचे धरावे मनगट, विचारावे प्रश्न 2, मी कोण आणि देव कोण. आपण कोणाला विचारतो? गुरुला विचारतो का आपण कोण आहोत आणि देव कोण आहे? कोणीच विचारत नाही. चाललेत पूजा करत सगळे. मग आता ज्यांच्या भाग्यामध्ये ते नाही तर काय आपण सांगू? जेवी वंद्या पुत्राचे लग्न करावे कोणी न करी यत्न. आता वंद्याला पुत्रच नाही झाला तर लग्न कसं होईल? आणि का मृगजले बांधुनी धरण. आता मृगजल नाही तर धरण कसं बांधणार? पाठ कोणी काढेल का? धरण कोणी बांधेल का? ते मिथ्या संसार बंधन. संसाराचं बंधन मिथ्या आहे. संसार हा झालाच नाही सांगतात. ते तर श्रवण मनन चिंतन विवेक वैराग्य ज्ञान ध्यान वृक्ष का जन सोशिती. आणि मग हे उमजल्यावर श्रवण मनन विवेक वैराग्य ध्यान या सर्व साधनांचे कष्ट लोक व्यर्थ का बरं सोसतात असं प्रश्न केलाय. मग कशाला श्रवण पाहिजे, कशाला मनन पाहिजे? आता याचं उत्तर आपल्याला उत्तर नाथ बाबा देणार आहे त्याच्यामध्ये. कशासाठी श्रवण करायचं? जर सगळं खोटंच आहे तर मग कशासाठी साधना करायची, कशासाठी श्रवण करायचं, कशासाठी विवेक पाहिजे, कशासाठी वैराग्य पाहिजे, काय गरज काय त्याची? आणि बरोबर प्रश्न चुकीचा नाही. माणसाला असं वाटतं हे सगळं खोटं आहे, संसार संपूर्ण खोटा आहे, मिथ्या आहे, मग श्रवण कशाला पाहिजे, मनन कशाला पाहिजे? आता उत्तर देतात आपल्याला बरं का. उद्धवा बागुलाचे भय खोटे परी बालकाशी सत्य वाटे. तेवे मिथ्या संसार कचाटे जीवी प्रगटे बद्धता. काय सांगतात? उद्धवा बागुलाचे भय खोटे म्हणजे काय सांगतात की बागुलबुवा जो आहे, लहान मुलाला बघा आपण धाक दाखवण्यासाठी बागुलबुवाला बागुलबुवा असं म्हणतो आपण, आणि त्याला भीती वाटते बागुलबुवाची, म्हणजे खोटं दाखवून त्याला घाबरायचं. तरी बालक खराच घाबरतो की नाही बालक? त्याप्रमाणे मिथ्या संसारातील संकटानेच माणसे बद्ध होतात. मिथ्या संसारातील संकटाने माणसं बद्ध होतात. म्हणजे मिथ्या आहे संसार आणि मिथ्या संसारामध्ये संकटानेच माणूस बद्ध होतात. माणसावर संकट आली
का माणूस बांधला जातो. खरं तर आत्मा इथं लिहिलं की ना, आत्मा नित्य मुक्त अविकारी, तो संकल्प की जे विकार, म्हणून संकल्प विकल्प तयार होतात आपल्याकडे मनाकडे, आणि मग माणसाला भय निर्माण होतो. संसार खोटा असताना देखील तो खरा वाटतो आणि माणसाला अनेक प्रकारची संकट येतात. मिथ्या संसारातील संकटाने माणसे बद्ध होतात, म्हणजे त्या कल्पनेने बांधले जातात, त्या त्रिगुणाने बांधले जातात, त्या विषयांनी बांधले जातात. खरं तर आत्मबंधन काय आत्म्याला बोलूच नाही सांगतात. ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलूच नाही सांगतात समर्थ रामदास. आत्म्याला बंधनच नाही, पण अनुग्रह पाहिजे. ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. ताबडतोब मोक्ष आपल्याला. पण तरी आपल्याला या खोट्या संसाराचं भय वाटतं. जसं बागुलबुवाचं भीती त्याला वाटते, तशी या संसाराची भीती वाटते. आणि म्हणून अनुग्रह घ्या, संसाराची भीती सगळीच जाईल. प्रत्येक माणूस हा संसाराला घाबरतो. प्रपंचामध्ये तो अडकलाय, तो गुणांमध्ये अडकलाय. गुणांच्या पलीकडे परमात्मा आहे. विषयांच्या पलीकडे विषय पण नाहीत तिथे. मनाच्या पलीकडे परमात्मा आहे, देहबुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे, आणि तो आपणच आहोत. प्रत्यक्ष आपणच परमात्मा स्वरूप आहोत. प्रत्येक जीव हा परमात्मा आहे, म्हणजे परमात्म्याचा अंश, म्हणजे परमात्मा हो, नाही का. आता नदीतनं आपण पाणी काढला, नदीतनं एक बादली पाणी काढला ना, एक थेंब पाणी काढला, नदीचाच पाणी नो, नदीचाच पाणी ना तो. समुद्रातनं आपण एक बादली पाणी काढली, पाण्याची बादली भरून काढली. आता तो पाणी समुद्राचाच आहे ना. बरे बादलीत जरी आला, मटक्यात जरी आला, तरी तो समुद्राचाच पाणी आहे. तसं आपण परब्रह्मच आहोत. सांगायचं काय, आपण अंश मात्र जरी असलो तरी आपण परमेश्वराचेच अंश आहोत आपण. आणि माणूस तेच विसरलाय. आणि त्या परमात्म्याला भेटण्याची जी आपल्याला ओढ पाहिजे, ती ओढ पाहिजे हो. आपल्याला ओढच नाही. आपण या प्रपंचामध्ये ओढवलं गेलोय, आपण या विषयांमध्ये ओढवलं गेलोय, आपण अडकलोय. तुम्ही आम्ही संपूर्ण अडकलोय. आपण निघणार कधी यातनं? इथं आपल्याला निर्भय दिलाय, जो अनुग्रह दिलाय, जो प्रबोध दिलाय, तो निर्भय व्हायसाठी दिलाय. आणि या संसारातून, संसारामध्ये राहून आपल्याला त्या भगवंताचं भजन करता करता आपल्याला कसं देह ठेवता येईल यासाठी दिलेलं आहे सगळं आपल्याला. आणि आपण काय करतो, तर आपण ह्या संसाराला खरं समजतो. आणि इथं आपल्या गोंधळ आहे. मी काल सांगितलं की संसार खरा असता तर माझी आई, माझे वडील, माझे भाऊ, जे काय आत्तापर्यंत आजोबा पंजोबा आहेत, ते आपल्याला दिसले असते. मग गेले ना, ते आता परत येतील का? आपण तारुण्यात होतो, आता हलवून तारुण्य उतरत चाललं. परत येईल का तारुण्य? जंगलं होती, उद्ध्वस्त झाली, आता तिथे बिल्डिंग झाली. म्हणजे परिवर्तन सृष्टी का नियम आहे, आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. ही सृष्टी किती वेळा रचणार परमात्मा, आणि किती वेळा तयार करणार याचा हिशोब नाही हो. हे आपल्याला कळत नाही. तो परमात्मा कुठे आहे? आपल्या आतच आहे, आणि आपण त्याला शोधतो बाहेर. कारण संपूर्ण परिवर्तन होणार आहे. याच्या आधी आपण कुठल्या तरी जन्माला होतो तरी परमात्माच होतो, परमात्म्याचा आपण अंश होतो. कुत्र्याच्या जन्माला, मांजराच्या जन्माला, उंदराच्या जन्माला जरी माणूस गेला तरी तो त्याचाच अंश आहे. पण ह्याच जन्मामध्ये आपल्याला, ह्याच मनुष्य देहामध्ये परमात्म्याची ओळख आहे म्हणा. आणि त्यासाठी आपल्याला मिळालेला देह. कशासाठी मिळालेला आपल्याला आहे? भगवंताची ओळख घेण्यासाठी आपल्याला हा देह मिळालेला आहे. आणि आपण तेच आपण विसरतो. उद्धवा बागुलाचे भय खोटे, परी बालकाशी सत्य वाटे. बालक म्हणजे अज्ञान आहे ना तो, म्हणून त्याला खोटं वाटतं. तसं आपल्याला, आपण पण अज्ञानीच आहोत, म्हणून आपल्याला संसार खरा वाटतो. आपल्याकडे अंधकार आहे, म्हणून ज्ञान अग्नी संपर्के कडसिले विवेके. ज्ञान स्वरूप अग्नी आपल्या आतमध्ये प्रज्वलित व्हायला पाहिजे. पद आले परिपाके आमोदेशी.
ज्ञान अग्नी संपर्के, ज्ञानाचा आणि अग्नीचा संपर्क, ज्ञान अग्नी संपर्के. आणि ती प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला 100% अनुभव येतात. 100% बरं का, कोणीच खोडून काढू शकत नाही. संतांची वचन आहेत. म्हणून संत वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. पण श्रवण मनन केलेची करी अति आदरे. श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे, मननाचं निदध्यास लागायला पाहिजे, अति आदरे, आदराने करायला पाहिजे. तीची आरतीचा दृष्टांत स्वये श्रीकृष्ण सांगत. मिथ्या संसारिक येथ भ्रमे बांधित भ्रांतासी. आणि भगवंत सांगतो की याविषयी श्रीकृष्ण परमात्मा सांगतो की हे संसार दुःख हे भ्रांत लोकांना केवळ भ्रमाने बाधत असते. भ्रमे, आपला भ्रम झालाय, हा संसार आहे. म्हणून 18व्या अध्यायामध्ये सांगतात की जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले रोवनिया. सर्व प्रकारच्या भ्रांतीपासून, जेणे भ्रांतीपासून हिरतले, सगळ्या प्रकारची भ्रांती निघून जातो आपली. गुरुवाक्य मन धुतले, गुरुच्या वाक्यातून आपलं मन धुतलं जातं. मन असं धुतलं जात नाही बरं का. आपले प्रयत्न असफल होतील, कुठलाच प्रयत्न चालणार नाही तुमचा जोपर्यंत गुरुवाक्याचा तुम्हाला बोध होत नाही. गुरु जोपर्यंत डोक्यावर हात ठेवत नाही. भोजना मागे मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझे. बाबाजी आपले सांगितले नाम, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी स्पष्ट स्टेटमेंट दिलेलं आहे. माघ शुद्ध दशमी बाबाजी आले माझ्या जीवनामध्ये, त्याने तूप घेतलं, तुपाची पेरणी केली डोक्यावर आणि मला त्या मंत्र, तुम्हाला नामाचा बोध दिला, महावाक्याचा बोध दिला. हे सगळं क्लिअर पिक्चर आहे हो. पण संतांच्या मार्गाला कोणी येत नाही, आम्ही काय करणार त्याला. प्रत्येकाने काय करा, जे काय जगामध्ये चालेल ते खरं नाही देवा. संतांनी लिहून ठेवले ना, संतांच्याच मागे जा. बाकी असंतांच्या मागे आपण गेलो तर आपलं वाटवलं झाल्याशिवाय राहणार नाही. किती बघा, किती स्पष्ट लिहिले याच्यामध्ये, केवढा गहन अर्थ आहे. आणि हा गहन अर्थ करण्यासाठी आपल्याला अभ्यास पण गहन करावा लागेल, ध्यान सातत्याने करावं लागेल. म्हणून ध्यान मूलम सद्गुरु मूर्ती. सद्गुरूंच्या मूर्तीचं ध्यान केलं तरच हे कळेल. पूजा मूलम सद्गुरु पदम, मंत्र मूलम सद्गुरु वाक्य आणि मोक्ष म्हणून सद्गुरु कृपा. सद्गुरूची कृपा झाली तरच हे कळेल, अन्यथा अजिबात कळणार नाही बरं का. सगळ्या प्रकारचा भ्रम आपल्याला घालवायचा असेल तर गुरुवाक्य मन धुतले, गुरुच्या महावाक्यातून आपलं मन धुतलं जातं. आता आपल्याला याच्या नंतर श्लोक क्रमांक 55 सुरुवात करायची. आपल्याला श्लोक क्रमांक 54 संपलेला आहे आणि श्लोक क्रमांक 55 ओळी क्रमांक 638 इथून आपल्याला सुरुवात करायची. विचारे पाहता मिथ्या स्वप्न, तेथील विषय सेवन सुख दुःख बाधिती गहन ऐकत लक्षण तयाचे. विचारे पाहता मिथ्या स्वप्न, नीट विचार केला तर हे स्वप्न खोटं आहे. म्हणून मनी वसे ते स्वप्नी दिसे. जे मनामध्ये आपण व आपल्या जे काय आपल्या मनामध्ये असतं तेच आपल्याला स्वप्नात दिसतो. म्हणून काय लिहिले ते, विचारे पाहता मिथ्या स्वप्न तेथील विषय सेवन. आणि ते विषय पण, स्वप्नातले विषय पण खोटे आहेत आणि स्वप्न पण खोटंच आहे. कारण स्वप्न कुठपर्यंत खरं आहे, जोपर्यंत आपण झोपलेला आहोत तोपर्यंत. एकदा का जागा झाला तर स्वप्न खोटं आहे. तसा आपण अज्ञानाच्या निद्रेमध्ये अविद्येच्या निदा, विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि, जो अनादि काळापासून आलेला आहे. अरे अर्जुना, हा विश्व स्वप्नाचा धांदा आहे. विश्व एक स्वप्न आहे.
पण त्या स्वप्नातून तू जागा कधी होशील? जोपर्यंत गुरुचा बोध मिळत नाही, गुरु वाक्य मिळत नाही, अहम ब्रह्मास्मीचा बोध नाही, मी तो वासुदेव तत्व होता, हा बोध होत नाही माणसाला. एकदम क्लिअर बरं का. याच्यामध्ये जराही शंका घेऊ नका. प्रत्येकाने हे करा. केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. आम्ही जे काही इथून सांगतो सद्गुरु कृपेने त्याचं पूर्णपणे नित्य नियमाने पालन करा, मनावर घ्या. कारण संतांचं वचन आहे, प्रत्येक ओवी न ओवी त्यांनी आपल्या स्वानुभवातून लिहिलेला आहे. आणि तो स्वानुभवच खरा आहे. सुख दुःख बाधिती गहन आहे एक लक्षण त्याचे. स्वप्नामध्ये असताना माणसाला सुख दुःख बाधतात हो. बघा, स्वप्नामध्ये भूत दिसलं आपल्याला तर भूत करून आपण ओरडतो, घाबरतो, माणूस पळायला निघतो. आणि मग बाजूची माणसाला झालं काय, याला जागा करतात. त्याला जागा केल्यावर आहे का ते स्वप्न? आहे का भूत तिथे? काहीच नाही हो. स्वप्नी जे आपजे स्वप्नी जे दिसे ते स्वप्नीच साच आपिजे. खेळल्यावरी मग काहीच नाही. ज्ञानोबा सांगतात, जागा झाल्यावर काहीच नाही. स्वप्नातून स्वप्नसृष्टी ही खरी वाटते माणसाला. मग त्याला उपाय काय आहे? उपाय एकच आहे माणसाला, की त्याला जाग करणं हाच उपाय आहे. स्वप्नातून जाग झालं स्वप्न खोटं आहे. तसं आपण या प्रपंचातून आपल्याला प्रपंच खरं वाटतं, पण आपण आत्मज्ञानाशी एकरूप झालो, आत्मतत्वाशी एकरूप झालो तर हा संपूर्ण संसार मिथ्या आहे हो. बघा किती पटवून दिले आपल्याला संतांनी. आणि आपण संसारात धरून बसलोय. सुख दुःखे बाधित गण एक लक्षण द्यायचे. स्वप्नी पुत्र लाभ राज सन्मान, त्याने सुखे ओसंडे आपण का झालिया धन हरण, त्याने दुःखे दारुण आक्रंदे. आता त्याने नागबाबांनी दृष्टांत दिला. स्वप्नी पुत्र लाभ राज सन्मान. एखाद्या माणसाला पुत्र होत नाही लवकर, एखादा पती पत्नी आहे पण त्यांना पुत्र लवकर होत नाही. आणि स्वप्नात त्यांना पुत्र झाला. स्वप्नामध्ये काय झाला? पुत्र झाला. मग काय, त्यांनी राज सन्मान. मग त्यांनी काय केलं? सगळ्या लोकांना बोलवलं आणि त्या मुलाचं काय केलं? त्यांनी मुलाचा मोठापैकी वाढदिवस साजरा केला. मुलगा जन्माला आला म्हणून. राज सन्मान. जसा राजाचा सन्मान करतात तसं त्या मुलाचा राज सन्मान केला. राजा जन्माला आला हो असं माणसाला वाटतं. त्याने सुखे ओसंडे आपण, त्याला सुख झाला स्वप्नामध्येच बरं का सुख झाला. स्वप्नामध्ये एकदम तो आनंदित झाला. बाबा काय बघशील त्याला, हा थाट, हा मुलगा झाला, ह्याला बोलवा त्याला बोलवा, लोकांना जेवायला घाला, सगळं करायला लागला स्वप्नामध्येच बरं का. कशामध्ये? स्वप्नामध्येच त्याला सगळं चाललंय, त्याची धांदल. मग आता मला सांगा, स्वप्नामध्ये आनंद झाला त्याला, आता याला जागा झाल्यावर आनंद राहील का याचा? तसा आपल्याला हा संसार आपल्याला खरं वाटतं, हे स्वप्न आहे. संसार हाच मुळात स्वप्न आहे आणि आपल्याला खरं वाटतं. आणि ज्या वेळेला त्या महात्म्याने दिलेल्या महावाक्यातून आपल्याला आत्मबोध होतो त्यावेळेला आपल्याला हे संसार खोटा वाटतो. मग तोपर्यंत संसार खरं वाटत नाही. मग लोक अडकलेत का सगळ्या पंथामध्ये? सगळ्या पंथामध्ये लोक अडकलेत का? बोध नाही, बोध. जोपर्यंत आत्मबोध नाही, जोपर्यंत गुरु डोक्यावर हात ठेवत नाही आणि त्या महावाक्याचा बोध देत नाही तोपर्यंत सगळं खरं आहे हो. एकदा का ते बोध आपल्याला झालं आणि डोक्यावर हात ठेवलं श्रीगुरूंनी आणि आपल्याला ते प्रकाशित झाले आपले सर्व चक्र, मूलाधार, स्वादिष्ठान, मणी, पुराणात, विशुद्धी, आज्ञा चक्र, ब्रह्मरंध्र चक्र, सगळे चक्र आपले प्रकाशित झालं तर आपल्याकडे स्वयंभू आत्मप्रकाश आहे. आणि आपल्या स्वयंभू असलेल्या आत्मप्रकाशामध्ये हे संपूर्ण संसार खोटा वाटतो. तोपर्यंत संसार खरा वाटतो. जोपर्यंत आत्मबोध नाही, जोपर्यंत महावाक्याच्या बोधातून स्वयंप्रकाशित नाही आपण, तोपर्यंत आज्ञा नाही आपल्याकडे. मग सगळीच लोक आज्ञे, आंधळेचे जण अवघेचे, आंधळे सगळेच आज्ञे आंधळे. कोणाला आपण बरं याच्यामध्ये धडसे करणार सांगा? मग धडसा कशातून होतो? ज्ञानी कशातून होतो? तर बोधातून होतो.
का झाली या धन हरणतेने दुःखे दारुण आक्रदे. किंवा एखाद्या माणसाला स्वप्नामध्ये खूप मोठा धन मिळाला, त्याला धनाचा पेठारा मिळाला त्याला, आणि मग त्याला आनंद होतो धनाचा, अरे बापरे आपण श्रीमंत झालो, किंवा लॉटरी लागली, आनंद होतो माणूस, खूप पैसा आला जर असं वाटतं. किंवा एखादा माणूस राजा झाला, त्याला आनंद वाटतो का स्वप्नामध्ये हो, पण जागा झालं आहे का तो राजा? जागा झाल्यावर ते आहे का? जागा झाल्यावर काहीच नाही. तसं आपण जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत आपला संसार खरा वाटतो देवा. आणि संसार काय? संसार मिथ्या आहे हो. जे दिसतं ना त्याचा नाश होणार आहे. स्वप्नी पुत्र लाभ राज सन्मान तेने सुखे ओसंडे आपण. का झाली या धनहरण तेने दुःखे दारुण आक्रंदे. दुःखामध्ये ओरडतो तो, स्वप्नामध्ये ओरडतो जोरजोरात, रडतो काय? त्याशी जागे न करता स्वप्न सुख दुःख बाधकता. निवर्ते ना सर्वता जाणता तोता उद्धवा. मग स्वप्नामध्ये जे खरं वाटतं त्याला एकच उपाय काय आहे? तर उपाय एकच आहे की त्याला जाग करणं, बस. तसं या मिथ्या जगामध्ये माणसाला तोपर्यंत जाग येत नाही जोपर्यंत गुरुवाक्याचा बोध त्याला होत नाही, तोपर्यंत हे सगळं खरं असं वाटतं. आणि काही लोकांना आम्ही गुरुवाक्याचा बोध दिलेला पण आहे, पण ते करतच नाही साधना. त्यामुळे ते संसारामध्ये अडकलेले आहेत. संसारातून बाहेर निघू शकत नाही माणूस. का? तर दिलेली उपासना म्हणजे उपासना नाही बरं का, उपासना म्हणजे ध्यान. उपासना म्हणजे जे लोक बाहेर सांगतात ती उपासना नाही. उपासना म्हणजे तुमच्याच आत्मतत्वाशी, त्या आत्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं, ध्यानाला बसून त्याचं अखंड चिंतन करणं, ह्याला उपासना म्हणतात. आणि त्या उपासनेतून बोध होतो माणसाला. आपल्याच आतमध्ये असलेल्या त्या आत्म्याचं आपल्याला दर्शन होतं. त्या आत्म्याचं ज्योतिस्वरूप आपल्याला दर्शन होतं. त्या आत्म्याचं आपल्याला अनाहत ध्वनीने आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. अजून किती सांगणार तुम्हाला, भरपूर काही सांगण्यासारखं. त्याशी जागे न करता सुख दुःख स्वप्न सुख दुःख बाधकता. निर्वर्तेना सर्वता जाणता तोता उद्धता. जोपर्यंत आपण त्याला जाग करत नाही तोपर्यंत त्याला ते खरं वाटतं. आणि जाग झालं तर संपला. जाग झालं की काय नाही, स्वप्न होतं ते. तसं आपल्याला ते आत्मज्ञान होत नाही, आत्म्याशी एकरूप होत नाही, महावाक्याचा बोध होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे सगळं खरं वाटतं. तेवी विषयासक्त जन ज्याशी अखंड विषय ध्यान. बघा आता पुढची अवस्था सांगितली नाथबाबाने. तेवी विषयासक्त जन त्याशी अखंड विषय ध्यान. जे विषयामध्ये आसक्त आहेत, जे विषयामध्ये अडकलेले आहेत, ज्यांना विषय सुखासारखे काही अनेक सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावाचा पायी इंद्रियांचा. ज्यांच्या इंद्रियांचा स्वभाव असा झालेला आहे की विषय सुख, विषय भोग हेच खरे आहेत, आणि त्याच्यामध्ये आसक्त झालेला तो, आणि विषयांचं सेवन करतो तो. म्हणून काय लिहिलंय? तेवी विषयासक्त जन त्याशी अखंड विषय ध्यान. जे विषयामध्ये आसक्ती ठेवतात त्यांना विषयांचं ध्यान असतो अखंड. देवाचं ध्यान नाही बरं का. देव राहिला बाजूलाच, देवाची ओळख पण नाही. ज्याची विषयी सदा मन देहाभिमान गोवित. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयांचं ध्यान अखंड आहे त्याच्याकडं देहाचा अभिमान आहे. देहाचा अभिमान कोणाकडे आहे? जो विषयासक्त झालेला माणूस आहे. तरी लोलंगता एवढे दुःख अनेक नाही समर्थ सांगतात. विषयांपुढे लोटांगण घालतं माणूस. विषय मिळाले नाही ना तर त्याला असं वाटतं की आता मरेन मी, म्हणजे इथपर्यंत तो जीव द्यायला तयार होतो. मग लोक आत्महत्या का करतात? आत्महत्येचं कारण हेच आहे की ते विषय आहेत ना, ते विषय माणसाला काय करतात? लोलंगता, लोटांगण घालायला लावतात. भिकारी होतो माणूस, भिकारी विषयांच्या पुढे. आणि नंतर काय सांगितलंय समर्थांनी? खंगला प्राणी.
विषयांचं सेवन करता करता संपूर्ण डब्बा झाला शरीर त्याचा, खंगला, असा एकदम कुरुम होतो माणूस. त्याला ते विषय मिळाले नाही तर त्याला कसं तरी होतं. जसा एखादा दारू पिणारा माणूस आहे, दारू पण विषय आहे, त्याला जर दारू मिळाली नाही तर त्याचा हात लटलट लटलट कापतात. कप आणि बशी लांब जाते, जवळ येत नाही. चहा पिताना कप बशी जुळवायला जातो पण टकटक टकटक होतो आणि कप आणि बशी जुळत नाही. म्हणजे केवढी आसक्ती आहे त्या विषयांची. तसा माणसाचं काय लिहिलंय, जो करी विषयांचे ध्यान तो होई विषयी निमग्न. नाथबाबा सांगतात, जो करी विषयांचे ध्यान तो होई विषयी निमग्न, जो करी सदा माझे चिंतन तो चैतन्य घन मीच होय. बघा बघा नाथबाबांचे कसे बोलत, एक एक समजून घ्या, अभ्यास करा, पाठांतर करा, त्याशिवाय आपल्याला सुटका नाही. जो करी विषयांचे ध्यान तो होई विषय निमग्न, तो विषयांमध्येच जातो. आणि विषयच माणसाला काय करतात तर माणसाला अधोगतीला घेऊन जातात. कुत्रा, मांजर, किडा, मकोडा जे काय जन्म आहे ते विषय भोगल्यामुळं, विषयांच्या नादी लागल्यामुळे माणूस तिकडे जातो अधोगतीला. जो करी सदा माझे चिंतन तो चैतन्य घन मीच होय. नाथबाबा सांगतात, जो करी सदा माझे चिंतन, उद्धवला सांगतो कृष्ण परमात्मा, जो माझं या कृष्णाचं माझं जो चिंतन करतो ना तो चैतन्य घन मीच होय, तो माझ्या स्वरूपाला येऊन पोचतो. जो करी विषयांचे ध्यान तो विषय होय निमग्न, जो करी सदा माझे चिंतन तो चैतन्य घन मीच होय. बघा किती सोपं करून सांगितलं आपल्याला सर्व संतांनी, पण आपल्या टालक्यात घुसत नाही. याला कारण काय, आपण अभ्यासाला कमी पडतो. अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कोणाला अनुग्रहाचं चिंतन दिलेलं आहे, कोणाला प्रबोधाचं चिंतन दिलेलं आहे, तर सातत्याने ते डोक्यात ठेवा. चालताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना ते नामस्मरण चालूच ठेवा. सकाळी ध्यानाला बसलं बाकी आपण विसरून जातो, तसं नका करू. अखंड चिंतन चाललं पाहिजे आपलं. जेवताना पण चिंतन, झोपताना पण चिंतन, आसने शयने भोजने विसर नाही माझ्या नामे. तया नाम आत्मज्ञानी बोलीच्या पार्था, त्याला आत्मज्ञानी म्हणतात. सतत चिंतन करा, काही नका करू, संत संग करा, संतांची सेवा करा, संतांची संगत करा. पूर्वीचा धागा उगवेल म्हणजे संपूर्ण ज्ञान होईल तुम्हाला. आणि म्हणून इथं काय म्हणतात, ते विषयासक्त जन ज्याचे अखंड विषय ध्यान, ज्याचे विषयी सदा मन देहाभिमान गोवित. आणि ज्याच्याकडे देहाभिमान आहे, समजून जायचा लक्षणं की त्याच्याकडे ज्ञान अजिबात नाही, तो विषयाधीन झालेला असं समजायचा. इथं तेच सांगतात नाथबाबा, ज्याचे विषयी सदा मन देहाभिमान गोवित, ज्याच्या मनामध्ये सदा सदोदित विषयांचं चिंतन आहे, कामाचं आहे, क्रोधाचं आहे, लोभाचं आहे, मोहाचं आहे, दंभाचं आहे, संशयाचं आहे. हे सगळे विषय काय करतात आपल्याला विषयच आपल्याला अधोगतीला घेऊन जातात. विषय जनित जे जे सुख तेथेच आहे परम दुःख. बघा समर्थ रामदास, तिथंच दुःख आहे माणसाला. विषय गेले आपले की आपण परब्रह्म स्वरूपच आहोत. प्रत्येक माणूस हा जीव ब्रह्मच आहे, प्रत्येक जीव. मग तो विषयामध्ये अडकल्यामुळे आपल्याला काय होतं, ह्या सगळं आपल्याला आपल्या मागे लागतो. सगळं संसार मागे लागतात आपल्या. संसार आपल्या मागे लागतो का, तर आपण विषयाधीन आहोत. प्रत्येक जीवा विषयांच्या अधीन झालेला आहे. विषय जनित जे जे सुख तेथेच आहे परम दुःख, तिथंच दुःख आहे. पूर्वी सुखांती दुःख नेमच आहे. पूर्वी काय, विषय भोगताना माणसाला बरं वाटतं, पण त्याची बिलं आली, कर्म चुकले, भोगताना काय दुःख होतं माणसाला. आणि म्हणून आपल्याला इथं नाथबाबांना तेच सांगायचं, भगवंतानी उद्धवाला तेच सांगितलंय. अरे बाबा, तुझं अज्ञान लवकरात लवकर जाण्यासाठी तू काय कर, सातत्याने भागवताचं वाचन कर, ज्ञानेश्वरीचं वाचन कर, दासबोधाचं वाचन कर, आणि गुरुनी दिलेल्या उपासनेशी एकरूप हो, गुरुने दिलेल्या नामाशी एकरूप हो. नामाविन मुख सर्पाचे ते बिल.
जिव्हा काल सर्प आहे. ज्या जिभेवर भगवंताचं नामस्मरण येत नाही त्या जिभेवर काळ आहे, सर्पाच्या रूपाने बसलेला आहे. ती जिभच काय करते, सगळ्यांना चावत बसते सर्पासारखी. ह्याचा तिरस्कार कर, त्याचा तिरस्कार कर. त्याच जिभेवर जर भगवंताचं नामस्मरण आलं तर आपल्याकडनं कुठल्याच प्रकारचं पाप होणार नाही. भगवंताचे चिंतन करा. चारी वाण्या तुमच्या परा पश्चिंती मध्यमा वैखरी, या चारी वाण्यांनी आपल्याला चिंतन जमलं पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरु